छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील लोहगाव इथं वयोवृद्ध आई अरुणाबाई पंडित यांच्या मनोरुग्ण मुलाला अखेर आधार मिळाले। अत्यंत कठीण परिस्थितीत मुलाचं संगोपन करणाऱ्या या आईची अडचण लक्षात घेऊन निसर्ग मित्र देविदास थोरात यांनी पुढाकार घेत मदत केली। त्यांनी पसायदान आधार आश्रमाचे अध्यक्ष राकेश जोशी यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती समजावून सांगितली। त्यानंतर आश्रमाच्या वतीनं योगेश पंडित यांना चाळीसगाव इथं आश्रमात नेण्यात आलं। या मदतीमुळे वयोवृद्ध आईला मोठा दिलासा मिळालाय। तिने संबंधितांचे आभार मानलेत। तसंच अशा मनोरुग्ण किंवा अनाथ व्यक्तींना मदत करण्यासाठी तात्काळ संपर्क साधावा असं आवाहन संस्थेकडून करण्यात आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। चाळीसगाव येथे पसायदान आधार आश्रमाच्या अंतर्गत आम्ही रस्त्यावरील जे निराधार अनाथ बेवारस मनोरुग्ण मतिमंद लोक आहेत त्यांचं पुनर्वसन व उपचाराचं काम करत असतो। आज लोहगाव येथील प्रभूजी यांना घेण्यासाठी आम्ही नाचनवेल येथे आलेलो आहे। आपल्या नाचनवेल येथीलच निसर्ग मित्र श्रीमान देविदासजी थोरात यांनी आमच्या आश्रमासोबत संपर्क केला आणि या मनोरुग्ण बांधवाची आम्हाला माहिती दिली। त्यामुळे आम्ही त्यांचाही आभार मानतो आणि आपल्या परिसरात किंवा कुठेही आपल्याला असं कोणी मनोरुग्ण किंवा दिव्यांग किंवा निराधार व्यक्ती आपल्याला कुठे आढळला तर नक्कीच आमच्या पसायदान आधार आश्रमासोबत संपर्क करा किंवा आपले निसर्ग मित्र आहेत देविदासजी यांच्यासोबत जरी तुम्ही संपर्क केला तरी आपण व्यवस्थित त्यांना आपल्या आश्रमात घेऊन जाऊ। त्यांचं राहणं खाणं त्यांचा औषध उपचाराचा जो विषय असेल तो आपला पसायदान आधार आश्रम हे निस्वार्थ भावनेने करत असते। त्याच्यामुळे मी सर्वांना एक विनंती करेल की आपल्या परिसरात किंवा इतर आपण कुठेही प्रवासात असाल तर आपल्याला कोणी निराधार अनाथ मनोरुग्ण बेवारस बांधव दिसला दिव्यांग बांधव दिसला तर आमच्यासोबत अवश्य संपर्क करा। आम्ही त्यांना घेण्यासाठी नक्की तिथे येऊ आणि त्यांची पुढची जबाबदारी जी असेल ती आपल्या आश्रमामार्फत त्यांचा औषध उपचार असो किंवा त्यांचं खाण्यापिण्याचं राहण्याचा सगळा विषय हा आमच्या मार्फत आम्ही क्लिअर करू। धन्यवाद। जिल्ह्यातील पातूर शहरात अवैध इंधन साठ्यावर प्रशासनाने मोठी कारवाई करत सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पुरवठा विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे। छाप्यात 700 लिटर डिझेल, 850 लिटर पेट्रोल आणि 150 रिकामे ड्रम तसंच साठवणुकीचं साहित्य जप्त करण्यात आलंय। अवैधरित्या इंधन साठवणूक केल्यास आग आणि स्फोटाचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते। जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी सांगितले की गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। प्रशासनाने पुढील काळातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय। येवला तालुक्यातील धुळगाव इथं खंडेराव महाराज यात्रेनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। ग्रामस्थ, यात्रा समिती तसंच विविध मित्रमंडळांच्या वतीनं नियोजनबद्ध तयारी करण्यात आली। यात्रेदरम्यान मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली। रंगीबिरंगी रांगोळ्या, फुलांच्या माळा तसंच विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघालाय। भाविकांच्या सोयीसाठी वाहन पार्किंग, प्रसाद वितरण तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली। यात्रेदरम्यान कीर्तन, भजन, जागरण गोंधळ यांसारख्या पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांसह विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय। मंदिर परिसर भक्ती भाविकांच्या गर्दीने फुलून गेलाय। यंदाची यात्रा ही अधिक आकर्षक आणि शिस्तबद्ध पार पडावी यासाठी खंडेराव महाराज यात्रा समिती आणि ग्रामस्थ सज्ज झालेत। पंचक्रोशीतील तसंच आसपासच्या गावांमधून महिला, पुरुष आणि बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळते। तसंच यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली। ग्रामस्थ आणि यात्रा समितीच्या वतीनं सर्वत्र लगबग सुरू असल्याचं चित्र दिसतंय। भारतीय जनता पार्टीचा 46वा वर्धापन दिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तहसील इथंही विविध कार्यक्रमांचं आयोजन करत हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला। अर्धापूर येथील भाजप कार्यालयात आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी वंदे मातरम, महाराष्ट्र माझा आणि जनगणमन या राष्ट्रगीताच्या गायनासह देशसेवेचा संकल्प करण्यात आला। कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। यावेळी सर्व भारतवासियांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या 46व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व बंधूंना
व भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. आपल्याला माहिती आहे की अंधेरे का छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा या उद्देशाने जे आम्ही आज राजकारणाची जी पायाभूत सुरुवात केली होती 1980 ते 2026, हा बदल आपल्या सर्वांना माहीत आहे. जेव्हा आमची सुरुवात झाली त्याच वेळेस आम्ही उद्देश घेऊन चाललो होतो अंत्योदय, जे समाज घटकातील सर्वात खालच्या स्तरातील लोकांना आपल्या इथला पायाभूत सुविधा भेटावं या उद्देशाने या पार्टीची स्थापना केली गेली होती. त्या उद्देशाने आम्ही आज आमचे पाऊल टाकतोय आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्वतावर नेत आहोत आणि जनताही आमच्या सोबत आहेत. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. दिवंगत कवी डॉक्टर विशाल इंगोले यांच्या स्मृतिदिनानिमित्त 5 एप्रिल रोजी स्मृतिशेष कवी डॉक्टर विशाल इंगोले साहित्य पुरस्कार 2026 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिकाजी तळेकर होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या हस्ते युवा कवी तानाजी बोराडे यांना स्मृतिचिन्ह, रोख रक्कम, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाला गीतकार डॉक्टर विनायक पवार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्रीकांत देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी तानाजी बोराडे यांनी आपल्या कविता प्रवासाबाबत भावनिक मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला साहित्यिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका ग्रामीण गावखेड्यातल्या तरुणाला या ठिकाणी बोलून आपण सन्मानित केले. तर माझ्या हयातीचा दाखला अशी एक कसदार कविता, एक वेगळा संग्रह विशाल दादांनी त्यावेळी दिला. तो नक्कीच आमच्यासारख्या तरुणांना वाचल्यानंतर भारावून जाण्यासारखी त्याची कविता होती. पेशंट सारख्या कवितेत जी बापाची भावना त्या ठिकाणी मांडली, की आपल्या देहाचा जे काही वाद्य आहे ते 4 महिने वाजत राहू दे मुलीचं लग्न होईपर्यंत, अशा संवेदनशील गोष्टी मांडण्याचं काम त्यांनी आपल्या कवितेतून केलंय. एक संवेदनशील कवी आपल्यात नाहीये. असे केले माझे शब्द. कवी नाही आपल्यात, पण त्याचे शब्द आपल्यात आहेत. आणि त्या शब्दांच्या कवितेच्या माध्यमातून एखाद्या चांगल्या कवितेला पुरस्कार देऊन त्याची स्मृती आणि पर्यायाने त्याच्या कवितेची आठवण आपण जागृत ठेवत आहात. सध्याच्या सांस्कृतिक पडझडीच्या काळात ही सुद्धा एक चांगली आणि अनुकरणीय अशा प्रकारची गोष्ट आहे. ती आपण निश्चितच सातत्याने पुढे हा प्रवास चालू ठेवाल अशी आशा या ठिकाणी बाळगतो. खरं तर की पुरस्कार स्वीकारताना की कवीनं आपल्या कवितेबद्दल किंवा वाट्याचे चांदणे त्याचे त्याला लाभो, चकोराच्या वाट्याचे चांदणे त्याचे त्याला लाभो, चातकाच्या व्याकुळ कंठासाठी जरा लवकरच येवो वळवाचा पाऊस. चातकाच्या व्याकुळ कंठासाठी जरा लवकरच येवो वळवाचा पाऊस. संध्याकाळ होताना प्रत्येकाच्या पावलांना मिळो चालण्यापुरता प्रकाश. संध्याकाळ होताना प्रत्येकाच्या पावलांना मिळो चालण्यापुरता प्रकाश. आणि ज्ञानात तुकोबाची सुकलेली असवे वाहत राहो इंद्रायणीच्या डोहा. अखंड प्रार्थना हो, अखंड प्रार्थना हो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आपण या ठिकाणी मला बोलावलं आणि समकालीन कवी मित्र आदरणीय विशालदादांच्या स्मृतिशेष दिला जाणारा या पुरस्कार माझ्या या संग्रहाला दिला. विशेष करून या मान्यवरांच्या हस्ते दिला. दुसरबीड गावातील ग्रामस्थांनी वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेल्या पाणी पुरवठा आणि इतर कामांसंदर्भात संताप व्यक्त करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. देऊळगाव मही धरणाच्या पाणी पुरवठा पाईपलाईनचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. उपोषणामुळे गावकऱ्यांचा प्रश्न संपूर्ण परिसरात चर्चेत आलाय. नागरिकांचं मोठ्या प्रमाणात समर्थन आंदोलनस्थळी पाहायला मिळालंय. रस्त्यांची खराब स्थिती, पाणी टंचाई, घनकचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि वर्षानुवर्ष रखडलेली कामं ही मुख्य कारणं असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की मागील काळात अनेकदा पाठपुरावा केला तरीही समस्या अद्याप सुटलेली नाही. म्हणून शेवटचा उपाय म्हणून उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. आंदोलनकर्ते ठाम असून त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत मागे हटणार नाही. परिसरातील नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधींनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केलाय. प्रशासनानं तात्काळ आंदोलनस्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि समस्यांवर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. नमस्कार. मी सध्या आहे सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड या गावामध्ये आणि या ठिकाणी हे जे कार्यकर्ते दिसतात आपल्याला ते ग्रामपंचायतमधील काही त्यांच्या मागण्या आहेत की त्या संदर्भामध्ये
त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलंय. त्या संदर्भात आपण उपोषणकर्त्याकडून त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांना उपोषणाला का बसावं लागले याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण या ठिकाणी जे उपोषणाला बसले आहात, तर या उपोषणात मागचा उद्देश काय, म्हणजे आपण कोणत्या मागण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसले आहात? नमस्कार, मी शेख मजीद, राहणार दुसरबीड, तालुका सिंधी, राजा, जिल्हा बुलढाणा. पण 10-15 वर्षापासून देडगाव धरणातून फिल्टर प्लॅनच्या दुसरबीड इथं पाणी फिल्टरची प्लॅन म्हणजे पाईपलाईन सुरू केलेली आहे. पण ते अर्धे मधात बंद केलेली आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत दुसरबीडमध्ये पाणीचं काही पाणी येत नाही आणि पाईपलाईन सगळे टोटल दुसरबीडचे पाईपलाईन बंद आहे. आणि जे रोड त्यांना फोडलेले आहे ते आतापर्यंत रोड तसेच पडलेले आहे. बाकीचे कामं सगळे पेंडिंगमध्ये ठेवलेले आहे. और गाव नमुना 8 जे निमगोड करायचं बावनकुळे साहेबांना सांगितलेलं आहे. त्यांना आतापर्यंत ते बी कामं काही केलेले नाही आहे. ग्रामपंचायतचे कामं असे मागं टाकलेले आहे. तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसला आहात, तर तुमच्या समस्या काय किंवा या गावाच्या समस्या काय त्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसला आहात? मी गजानन सोनवणे. या गावातील समस्या अशा आहेत की रस्ते नाहीत, पाणीसुद्धा 2-3 महिने पाणी येत नाही. पाईपलाईन करताना रोड फोडले, त्याच्यावर काँक्रिटीकरण केलेलं नाही. अशा प्रत्येक वेळेस निवेदन देऊनही प्रशासनानं याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. या समस्या घेऊन मी उपोषणाला बसलेलो आहे. आज या ठिकाणी हे जे उपोषणकर्ते उपोषणाला बसले आहेत, त्यांचा आज दुसरा दिवस आहे. तर त्यांच्या ज्या त्यांनी समस्या घेतल्यात, रस्ते आणि पाणी, या संदर्भात आपलं मत काय? आमच्या दुसरबीडमध्ये 10 वर्षापासून ग्रामपंचायतचा पूर्ण दुर्लक्ष आहे. आज सर्वात पहिले मी या दोघांना माझा पाठिंबा जाहीर करतो. शेख फहीम भाई आणि आपले सोनवणे भाऊ यांनी हा उपोषणाचा मार्ग जो घेतलेला आहे हाती, त्याला पूर्ण पाठिंबा आम्ही देत आहोत. पण विषय एवढा चांगला घेऊन बसलेले उपोषणाला काही गावाच्या समस्या 100% यावर आहे. तुम्ही गावात फिरा, गावात जाऊन पहा, गावाची परिस्थिती पहा, गावात काय आहे काय नाही. गावात अनेक योजना शासनाने दिलेल्या आहे, पण यांनी अर्धवट ठेवलेल्या आहे पूर्ण योजना. माझी एकच विनंती आहे की तुमच्या प्रेस मार्फत तर तुम्ही ह्या आमची जे समस्या आहे, या लोकांनी जे बॅनरवर लिहिलेले आहे, त्या समस्या जनते लोक गेल्या पाहिजेत आणि या उपोषणाला जास्तीत जास्त पाठिंबा मिळाला पाहिजे. कारण की ह्या गावाची इतकी दुरावस्था आहे. रस्ते, नाल्या, रोड, नाल्या झाल्या पण ते नाल्याची बिलं काढली, ते नाल्याचा पत्ता नाही. रोड तर सांगूच नका, रोड तर फुटलेले, तुम्ही जाऊन पहा. त्याच्यानंतर अनेक वेळेस महिलांचे इतका त्रास व्हायला लागला. कारण की ही 10 वर्षापूर्वीची जी पाईपलाईन आहे, जे देळगाव येऊन येत आहे, ही पहिले होती का? नव्हती. पण पहिले पाणी सुरळीत होतं ना 10 वर्षापूर्वी. मग त्या पाईपलाईन 2 आहे, तर मग त्याला पाणी का नाही? शासन पाणी पुरवठ्याला पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी पैसा पाठवत आहे तिकडून. मग ग्रामपंचायत ते पैसा का खर्च करत नाही जनतेवर? ते पैसा कुठे आहे याची मला जाणून घ्यायची आहे. त्यांच्याकडून BDO साहेबाकडून घ्यायची आहे, ग्रामसेवकाकडून घ्यायची आहे, सरपंचाकडून घ्यायची आहे. काय हा पैसा कुठे गेला ह्या 5 वर्षात? तुम्ही तेच पाईपलाईन घेऊन बसला का? घेतले ते पाईपलाईन तुम्ही का घेऊन बसत आहे? ती पाईपलाईन तो ठेकेदार करणार आहे, तो करत आहे, त्याचे बिलं रखडले आहे. पण तुम्ही हे जे आलेले जनताचा पैसा 5 वर्षाचा, हा तुम्ही जनतेला का खर्च करत नाही? हा माझा यांच्याशी यांना मला विचारायचं आहे. मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही का ते पैसा जनतेसाठी खर्च करत नाही? ते मनमानी चालवलेली आहे यांनी. अतिशय गट असा आरोप यांनी केलाय की या ठिकाणी काम कोणतेच होत नाही. सरकारचा आलेला निधी हा इकडच्या इकडे गायब होतोय आणि यांनी कामं का केली नाही, हा गंभीर प्रश्न या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी विचारला. तर हे होते उपोषणकर्ते आणि या ठिकाणी काही पदाधिकारी, त्यांच्यासोबत आपण आज या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत, रस्ते, पाणी, ज्यावर सरकार भर देत आहे, परंतु तरी सुद्धा त्या लोकांना उपोषणाला बसावं लागतंय. हे किती दुर्दैव म्हणायला हरकत नाही. मी रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7 साठी दुसरबीड, बुलढाणा. तिरोडा शहरात पोलिसांच्या गस्ती दरम्यान एका तरुणाला अवैधरित्या तलवार बाळगताना ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार नितेश बावणे आणि पोलीस शिपाई दमाहे हे पेट्रोलिंग करत असताना रिकी शैलेश बारियेकर याच्याकडून विनापरवाना प्रतिबंधित शस्त्र जप्त करण्यात आले.
या प्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे.